भाजपमध्ये लोकशाही आहे, त्यामुळे पक्षांतर्गत चर्चा होते असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे। माझा पत्र हा पक्षांतर्गत चर्चेचा विषय होता, तो संपला असं सोमय्यांनी म्हटलंय। मला कार्यकर्ता म्हणून काम करू द्या, पद नकोत, पक्षाला सांगितलं असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे। आपल्यासोबत किरीट सोमय्या आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार। सर, तुमचं स्वागत आहे। पुन्हा एकदा तुम्ही चर्चेत आहात तुमच्या लेटरसाठी, आणि हे लेटर थेट पक्षश्रेष्ठींनाच तुम्ही लिहिलंय आणि यामधून आपली स्वतःची एक खतखत सुद्धा व्यक्त केली असं म्हणावं का? असं असतं ना की मार्केटिंगसाठी हे लेटर बॉम्ब बाकी भारतीय जनता पक्षात इंटरनल डेमोक्रेसी आहे, डिस्कशन आहे, हा त्याचाच एक पार्ट आहे। पक्षात जर वेगळी मतं नसली की तुम्ही शब्द टाकता डिक्टेटरशिप, एक अधिकारशाही, कोणी बोलू शकत नाही। इथे समजा पार्टीत दोन व्यक्तींबद्दल एका विषयावर वेगवेगळी मतं आली तर त्याला आपण लेटर बॉम्ब नाव ठेवतो। मग किरीट सोमय्या चर्चेत आहेत, इंटरनल चर्चेचा भाग आहे, होता, तो संपला विषय तो। नक्कीच। पण यानंतर कुणाशी बोलणं झालं चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी? त्यांचा काही कॉल आला तुम्हाला? काही गरज नाहीये ना, कारण की मी जे सूचना दिली की हे काम मी करतोय, दुसरी 10 कामं आहेत तेही मी करतोय, करत राहणार, त्यात काही प्रश्नच नाही आहे। कदाचित त्यांच्या मनात भ्रम झाला असेल की किरीटला काहीतरी पद दिलं पाहिजे, स्टेटस दिलं पाहिजे, त्यामुळे ते गरजेचं नाहीये। आणि दुसऱ्या कोणाला विश्वास पाठकलाय, काम दिलंय, त्याला मी मदत करणारच आहे। या प्रकारे मला 1992-93 ला झेड कॅटेगरी सुरक्षा देण्यात आली होती, कारण की जीवावर धोका। एका किरीट सोमय्या मस्का मारत होता 93 मध्ये, तर शरद पवारांचं सरकार होतं, तर दाऊदची धमकी होती आणि सरकारकडे माहिती होती।